फायनली खूप वर्षाची इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही चाललोय माझ्या मम्मीच्या माहेरी. असं बघायला गेलं ना तर माझी मम्मी पण पहिल्यांदाच चालली, म्हणून आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहेत. सगळे मस्त बॅग वगैरे पॅक करून रेडी झाले होते निघण्यासाठी. सर्वात आधी देवाला नमन केलं आणि निघालो आम्ही आमच्या प्रवासाला. बोरिवलीवरनं पोहोचलो आम्ही दादरला, कारण आमची ट्रेन ना दादरवरनं सुटणार होती म्हणून. आणि फर्स्ट टाइम आम्ही खूप वेळेच्या आधी आलो होतो. मग आता बसून करणार काय, तर गप्पा मारत बसलो आणि ट्रेनची वाट बघत बसलो. थोड्याच वेळात ट्रेन पण आली होती. गर्दी खूप कमी होती म्हणून आम्ही ट्रेनमध्ये जाऊन बसलो. तिकीट प्रमाणे आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसलो आणि ना आम्ही इतक्या लवकर बसलो होतो ना की लाईट पण चालू नव्हती झाली ट्रेनची. थोड्याच वेळात ट्रेनची लाईट चालू झाली. लाईट चालू झाल्या ना आम्ही पण आमचं सामान वगैरे व्यवस्थित ठेवलं आणि मस्त सेटल झालो. आणि त्यानंतर ना लगेच मम्मीने सगळ्यांना जेवण वाढायला घेतलं, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि सगळ्यांना भूक पण लागल्या होत्या. माझ्या मम्मीने सगळं जेवण घरातनं बनवून आणलं होतं आणि जेवण खूप टेस्टी झालं होतं. आणि वरतून ट्रेन मध्ये जेवायची ना खूपच मजा येते. सगळ्यांनी मस्त पोटभर जेवण एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर सगळे आपल्या आपल्या सीटवर टाइमपास करत होते. माझ्या बहिणीचं आणि माझं ना नेहमी फिक्स असतं, ट्रेनमध्ये जाताना आम्ही दोघी वरचीच सीट घेतो, कारण आमच्या दोघांच्या मुलांना वरचीच सीट आवडते म्हणून. मी पण फोन बघत निवांत बसले होते आणि तेवढ्यात मला आठवलं की घरी ना मला नोज स्ट्रीप लावायचं होतं आणि ते राहून गेलं. लकीली एक पॅकेट ना मी या पर्समध्ये पण ठेवलं होतं, तर लगेच ना मी ट्रेनमध्येच लावून घेतलं नोज स्ट्रीप आणि छोटंसं स्किन केअर करून घेतलं. इकडे माझं गुणीबाळ माझी सेवा करत होता, कारण आम्हाला उतरायचं होतं सकाळी. आता रात्रभर असंच मस्त आराम करणार. आजसाठी एवढंच. पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय.